गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण किंगडम प्लांटीमधील दुसरा सब किंगडम सुरुवात करणार आहोत आणि तो जो सब किंगडम आहे त्याच्यातल्या प्लांट्सना आपण फॅनेरोगाम्स असं म्हणतो. फॅनेरोगाम्स हे पहा, आतापर्यंत आपण क्रिप्टोगाम्स शिकलो. क्रिप्टोगाम्स म्हणजे स्पोर प्रोड्युसिंग प्लांट्स. स्पोर प्रोड्युसिंग प्लांट्स आणि या स्पोर प्रोड्युसिंग प्लांट्समध्ये एक डिव्हिजन होती थॅलोफायटा. थॅलोफायटा बरोबर. दुसरी होती ब्रायोफायटा आणि तिसरी डिव्हिजन टेरिडोफायटा. लास्ट लेक्चरमध्ये आपण टेरिडोफायटा पर्यंतचा सर्व पार्ट कव्हर केला. या सर्व प्लांट्समध्ये सीड्स तयार करता येत नाहीत, ते त्या प्लांट तयार करत नाहीत, ते आर स्पोर प्रोड्युसिंग प्लांट्स. फॅनेरोगाम्स किंवा यांना आपण स्पर्मॅटोफाइट्स असं म्हणतो. स्पर्मॅटोफायटा, स्पर्मा म्हणजे सीड, फायटॉन म्हणजे प्लांट. म्हणजे दीज आर द सीड बिअरिंग प्लांट्स, म्हणजे अशा वनस्पती ज्यांना बिया येतात. मग हे जे स्पर्मॅटोफाइट्स आहेत यांचे पुन्हा सीड बिअरिंग प्लांटचे पुन्हा दोन डिव्हिजनमध्ये डिस्ट्रीब्युशन केलं जातं. यापैकी पहिली डिव्हिजन आज आपण शिकणार आहोत ती आहे जिम्नोस्पर्मी, आणि जी दुसरी डिव्हिजन आहे दॅट सेकंड डिव्हिजन इज कॉल्ड ॲज अ एन्जिओस्पर्मी. लक्षात घ्या, क्रिप्टोगाम्स पेक्षा फॅनेरोगाम्स हे मोर इव्हॉल्ड प्लांट्स आहेत, हे जास्त इव्हॉल्ड आहेत. आणि ह्यांच्यामध्ये पण या फॅनेरोगाम्समध्ये जर आपण तुलना केली तर त्यामध्ये जिम्नोस्पर्म पेक्षा एन्जिओस्पर्म्स हे जास्त इव्हॉल्ड प्लांट्स आहेत. बरोबर आहे का? आता ही जी डिव्हिजन आहे, डिव्हिजन जिम्नोस्पर्मी, या डिव्हिजनचं वैशिष्ट्य काय? हे सीड प्रोड्यूस करू शकतात, सीड फॉर्म करतात, बट these seeds are naked. These seeds are naked means these seeds are open, उघड्या असतात. डायरेक्टली प्लांटच्या स्टेमवरती आपल्याला बिया पाहायला मिळतात, डायरेक्टली प्लांटवरती ओपन आपल्याला बिया पाहायला मिळतात. आणि एन्जिओस्पर्म हे असे प्लांट आहेत दुसऱ्या डिव्हिजन मधले की ज्यांच्यामध्ये सीड्स ह्या फ्रूटच्या आतमध्ये असतात. तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या, पहिल्यांदा आपण इयत्ता 10वी मध्ये प्लांट रिप्रोडक्शन शिकलो, त्यावेळेला आपल्याला माहिती फुलामध्ये एक ऑर्गन असतो आणि दॅट इज, फुलातला एक पार्ट असतो खरं तर, दॅट इज द ओव्हरी. आणि ह्या ओव्हरीच्या आतमध्ये काय असतं तर ओव्ह्यूल असतं. आलं लक्षात? ज्यावेळेला फर्टिलायझेशन होतं, इयत्ता 10वीला शिकलेलं आठवा, त्यावेळेला या ओव्हरीचं रूपांतर फ्रूटमध्ये होतं, ओव्हरीपासून फ्रूट तयार होतं. तर ओव्ह्यूलचं रूपांतर सीडमध्ये होतं, म्हणजे ओव्ह्यूल पासून काय तयार होतं तर सीड तयार होतं. बरोबर आहे का? ही केस आहे एन्जिओस्पर्म मधली. एन्जिओस्पर्म लक्षात घ्या, थोडासा गोंधळ होऊ देऊ नका, कारण की मी जिम्नोस्पर्म मध्ये मुद्दाम त्याचा उल्लेख करतोय. परंतु जिम्नोस्पर्म मध्ये कसं असतं, म्हणजे इथं सरळ सरळ आहे, एन्जिओस्पर्म मधलं ओव्ह्यूल हे ओव्हरीच्या आत आहे आणि म्हणून ओव्ह्यूल पासून डेव्हलप होणारे सीड्स हे फ्रूटमध्ये असतात. परंतु आपण जर जिम्नोस्पर्मचा विचार केला, जिम्नोस्पर्म या प्लांटचा जर आपण विचार केला तर यांच्यामध्ये ओव्हरी अब्सेंट असते. ओव्हरी इज अब्सेंट, ओव्हरी नाही, बट ओव्ह्यूल्स आर प्रेझेंट. ओव्ह्यूल्स आर नेकेड, उघड्या आहेत. आणि त्यामुळे उघड्या असणाऱ्या ओव्ह्यूलचं रूपांतर नेकेड सीड मध्ये, ओपन उघड्या बियांमध्ये होतं. आणि दॅट्स वाय इन जिम्नोस्पर्म सीड्स आर प्रेझेंट बट दे आर नॉट प्रेझेंट इनसाइड फ्रूट. ते फ्रूट मध्ये नाही आहेत, तर ते उघड्यावरतीच आहेत, झाडांवरती उघडेच असतात आणि एन्जिओस्पर्म मध्ये मात्र झाकलेले असतात. हा मेन फरक आहे. नेकेड सीड असणारे जे प्लांट्स आहेत ना, त्या प्लांटला आपण डिव्हिजन जिम्नोस्पर्मी याच्यामध्ये टाकत असतो, किंवा या डिव्हिजन मध्ये त्यांना उल्लेख करतो. त्याच्या नावातच आहे पहा, जिम्नॉस, याचा अर्थच तो आहे. जिम्नॉस, सॉरी, जिम्नॉस याचा अर्थच आहे नेकेड किंवा ओपन. बरोबर आहे. आणि स्पर्मा याचा अर्थ होतो सीड. बरोबर आहे. जिम्नोस्पर्म मध्ये नेकेड सीड्स असतात. हा मुद्दा फक्त सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा.
हे पहा, याच्यातली काही उदाहरणं, काही प्लांट आपण आपल्या आजूबाजूला पाहतो, पण बऱ्याचशा वेळेला त्या प्लांटची नावं उल्लेख केल्यानंतर मला असं लक्षात येतं की मुलांना हे प्लांट पाहिलंय का, ते प्लांट पाहिलंय का, ही डिव्हिजन शिकवत असताना बऱ्याचशा वेळेला आजूबाजूला पाहिलेलं असून त्यांना ते माहिती नसतं की हेच ते प्लांट आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला मुद्दामहून त्याच्यातली काही प्लांट या ठिकाणी दाखवतोय. इव्हन आपल्या इंडियामध्ये आपल्या आजूबाजूला पण काही प्लांट पाहायला मिळतात. त्याच्यातले 1-2 प्लांट एखाद दुसरं नसेल, पण हे प्लांट सर्वांनी पाहिलेलं असेल. लेफ्टला एक एक करून आपण पाहूया. हे जे आहे ना, दिस इज द सायकस प्लांट. कुठेही गार्डनमध्ये हे लावलेलं असतं. बऱ्याचशा वेळेला कुंड्यांमध्ये पण शोभेचं झाड म्हणून हे लावलेलं आपल्याकडं कॉमनली पाहायला मिळतं. हे जे दिसतं ना, नारळ किंवा सिंधीच्या झाडाचं छोटंसं वाढलेलं जे प्लांट दिसतं, दिस इज द सायकस. हे आपल्याकडं आजूबाजूला सगळीकडे बघायला मिळतं. सगळीकडे बोटॅनिकल गार्डनमध्ये आहे. इव्हन काही घरांच्या भोवती कुंड्यांमध्ये पाहायला मिळतात. इतरत्र अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. ठीक आहे. ह्याच्यानंतर आणखीन एक प्लांट आहे या ठिकाणी, हे पायनस नावाचं. हे अशा प्रकारचं मोठं प्लांट आहे. फक्त ह्याचं एकत्रित याचा जरा थोडासा क्लोजअप जर आपण व्ह्यू पाहिला तर इथं फांद्या तुम्हाला दिसत असतील. आणि ह्याला या ठिकाणी असं काहीतरी स्ट्रक्चर आलेलं आहे. ते मेल कोन आहे ऍक्च्युअली. त्याच्याबद्दल नंतर बोलूया. ठीक आहे. या ठिकाणी एक प्लांट आहे जिंको बायलोबा नावाचं. जिम्नोस्पर्मला रिप्रेझेंट करणारं हे प्लांट आहे. हे ते प्लांट आहे. त्याचा क्लोजअप व्ह्यू तुम्हाला शेजारी दिसेल. त्याच्या सीड्स तुम्हाला आणि लीव्हज पाहायला मिळत आहेत. बरोबर आहे का? अशी काही उदाहरणं आहेत. हे जिंको जरी आपण पाहिलं नसलं तरी सायकस पायनस अधूनमधून हे आपल्याला आपल्या आजूबाजूला प्लांट्स पाहायला मिळतात. ही प्लांट सर्वांनी पाहिलेली असतील. क्लिअर झालं? आणि मग आपण या जिम्नोस्पर्मी डिव्हिजनची कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया. या डिव्हिजनचं वैशिष्ट्य काय? या डिव्हिजनला रिप्रेझेंट करणारे ठराविकच प्लांट आहेत. बरोबर आहे का? साधारणतः जगभर जर आपण विचार केला, देर आर अबाउट 70 जेनेरा अँड 1000 लिव्हिंग स्पीसीज ऑफ जिम्नोस्पर्म इन वर्ल्ड. म्हणजे अँजिओस्पर्मच्या तुलनेमध्ये जिम्नोस्पर्मची संख्या जगामध्ये खूप कमी आहे. म्हणजे अँजिओस्पर्मचे शेकडो हजारो स्पीसीज आहेत, लाखो स्पीसीज. परंतु जिम्नोस्पर्मचे केवळ जगात सध्या 1000 स्पीसीज आहेत. बरोबर आहे. भारताचा विचार केला तर जवळजवळ 16 जेनेरा आणि 53 स्पीसीजचे प्लांट आपल्याला इंडियामध्ये पाहायला मिळतात जिम्नोस्पर्मी डिव्हिजन मधले. आणि त्यामुळे आपण हे आकडे लक्षात ठेवावेत. इन इंडिया अबाउट 16 जेनेरा अँड 53 स्पीसीज ऑफ जिम्नोस्पर्म्स आर फाउंड. बरोबर आहे का? आता हे जे जिम्नोस्पर्म्स आहेत, आता मी तुम्हाला काही फोटो दाखवले. त्यातलं हे सायकस प्लांट तर तुम्ही अनेक वेळेला पाहिलं असेल. इव्हन पायनस पण प्लांट पाहायला मिळतं. हे पेरिनियल प्लांट आहेत पहा. म्हणजे काय? अनेक वर्ष जगणारे प्लांट आहेत. मोस्ट ऑफ द प्लांट्स आर जिम्नोस्पर्म्स आर एव्हरग्रीन. बरोबर आहे. कायम ग्रीन असतात, हिरवे असतात, पानं गळून पडत नाहीत सगळी एकदम. बरोबर आहे का? पेरिनियल, वर्षानुवर्ष टिकणारी, सीझनल नाहीये, 1 अन 2 सीझन मध्ये संपणारी नाहीये. बरोबर आहे. काही श्रब आहेत, झुडूप आहेत, तर काही वुडी ट्रीज असतात. अगदी लहानपासून खूप मोठ्या प्लांट पर्यंत आपल्याला हे जिम्नोस्पर्म पाहायला मिळतात. बरोबर आहे का? त्याच्या पुढचा मुद्दा असा, हे काय आहे? दे इन्क्लूड सिंपल मेंबर्स ऑफ फॅनेरोगॅमी. फॅनेरोगॅमी मधले सिंपल मेंबर आहेत. मी मगाच सांगत होतो फॅनेरोगॅमी जो सब किंगडम आहे, या फॅनेरोगॅमी सब किंगडम मध्ये जिम्नोस्पर्मी जिम्नोस्पर्मी आणि दुसरी डिव्हिजन आहे तिला आपण अँजिओस्पर्मी असं म्हणतो. ह्या 2 डिव्हिजन आहेत. अँजिओस्पर्मी हे कॉम्प्लेक्स आहे, हे इव्हॉल्व्ड आहेत, आणि त्यातली त्यात जिम्नोस्पर्मी हे सिंपल मेंबर्स याच्यामधले असतात. बरोबर आहे का? आणखीन एक मुद्दा, दे प्रोड्यूस नेकेड सीड्स. हे नेकेड सीड्स तयार करतात. दॅट इज द सीड्स विच आर नॉट कव्हर्ड बाय फ्रूट. म्हणजे फळानं न कव्हर केलेले सीड्स किंवा ओव्हरीमध्ये नसणारे ओव्हिल किंवा सीड्स. बरोबर आहे का? अशा प्रकारे जिम्नोस्पर्मी डिव्हिजनच्या ह्या सुरुवातीच्या कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवा. त्याच्या पुढे जाऊया आपण. हे पहा, जिम्नोस्पर्मी डिव्हिजन मध्ये असणारे जे प्लांट्स आहेत, दे आर व्हॅस्क्युलर प्लांट. आणखीन एक मुद्दा माझ्याकडून राहून गेला. हे जिम्नोस्पर्म्स आहेत ना, दे आर कॉल्ड ॲज फायनेरोगाम्स विदाउट ओव्हरी. बरोबर आहे. मी सुरुवातीलाच कव्हर केलेलं आहे. हे फायनेरोगाम्स आहेत, सीड तयार करणारे आहेत, बट दे आर विदाउट ओव्हरी. यांच्यामध्ये ओव्हरी नसते. फायनेरोगाम्स
और स्पर्मॅटोफाइट्स विदाउट ओव्हरी असं आपण त्यांना म्हणतो. क्लिअर झालं. याच्या पुढचा मुद्दा आता, हे जे प्लांट्स आहेत, दीज प्लांट्स आर व्हॅस्क्युलर प्लांट्स. व्हॅस्क्युलर प्लांट मीन्स दे कंटेन व्हॅस्क्युलर टिश्यू, झायलम अँड फ्लोएम. अँड अगेन ॲज लाईक टेरिडोफाइट्स, यांचे जे झायलम आहेत ना, दिस झायलम कंटेन ट्रॅकिड्स आणि फ्लोएम कंटेन सिव्ह सेल्स. बरोबर आहे का. जिम्नोस्पर्म मधले झायलम फ्लोएम म्हणजे व्हॅस्क्युलर टिश्यू सुद्धा अँजिओस्पर्मच्या तुलनेनं सिंपल टिश्यूज आहेत. बरोबर आहे का. अँजिओस्पर्म मध्ये मात्र मोस्ट इव्हॉल्ड म्हणजे अगदी पूर्ण डेव्हलप झालेले झायलम आणि फ्लोएम टिश्यू पाहायला मिळतात. त्या तुलनेनं जिम्नोस्पर्म मध्ये पण सिंपल टिश्यू पाहायला मिळतात. आपण पाहिलं टेरिडोफाइटा ही पहिली डिव्हिजन आहे की ज्यांच्यामध्ये सक्सेसफुल कंडक्टिंग टिश्यू झायलम आणि फ्लोएम तयार झाले. ते जिम्नोस्पर्म मध्ये पण आहे आणि अँजिओस्पर्म मध्ये मात्र ते हायली इव्हॉल्ड आहे. बरोबर आहे का. आणखीन एक मुद्दा, हे जे जिम्नोस्पर्म आहेत ना, यांच्यामध्ये पण आपल्याला अल्टरनेशन ऑफ जनरेशन पाहायला मिळतं. सी अल्टरनेशन ऑफ जनरेशन, आता अनेक वेळेला हा मुद्दा झाला, म्हणजे स्पोरोफायटिक फेज फॉलोड बाय गॅमेटोफायटिक फेज. स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक फेज अल्टरनेटली येतात, त्याला आपण अल्टरनेशन ऑफ जनरेशन असं आपण म्हणतो. स्पोरोफायटिक फेज मध्ये डिप्लॉइड प्लांट आहे, तर गॅमेटोफायटिक स्टेज मध्ये हॅप्लॉइड आहे. बरोबर आहे का. आता या ठिकाणी एक शब्द लक्षात ठेवायचा, इन एंजिओस्पर्म द अल्टरनेशन ऑफ जनरेशन इज हेटेरोमॉर्फिक. सी हेटेरो मीन्स डिफरंट, मॉर्फ म्हणजे काय रे, तर पुन्हा या ठिकाणी स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक जनरेशनचा पिरियड कमी अधिक आहे. जिम्नोस्पर्म मध्ये स्पोरोफाइट ही जी स्टेज आहे ही डॉमिनंट आहे. डॉमिनंट ह्याचा अर्थ जास्त काळ चालणारी, जास्त काळ टिकणारी. म्हणजे एखाद्या प्लांटच्या लाईफ सायकल मध्ये डॉमिनंट मेजर स्टेज कुठली असेल तर ती स्पोरोफाइट स्टेज आहे. ही स्टेज ही डिप्लॉइड स्टेज आहे, म्हणजे या स्टेजला हे प्लांट डिप्लॉइड असतं आणि या स्टेजला हे प्लांट ॲटोट्रॉफिक असतं. स्वतःचं अन्न हे स्वतः तयार करतं. म्हणजे स्पोरोफाइट इज डॉमिनंट, डिप्लॉइड अँड ॲटोट्रॉफिक. तर दुसरी जी स्टेज आहे जिला आपण गॅमेटोफाइट स्टेज असं म्हणतो, ही जी गॅमेटोफाइट स्टेज आहे दिस स्टेज इज हॅप्लॉइड. म्हणजे या प्लांट वरती डेव्हलप होणारे हे गॅमेटोफाइट हॅप्लॉइड असतात. ही रेसेसिव्ह स्टेज आहे, म्हणजे काय, याचा अर्थ ही शॉर्ट पिरियड असणारी स्टेज आहे आणि ही स्टेज आता डिपेंडंट आहे. का डिपेंडंट आहे, कारण ही हेट्रोट्रॉपिक, म्हणजे थोडक्यात ही स्पोरोफाइट वरती वाढते आणि त्याच्यापासून अन्न मिळवते असं आपण म्हणतो. क्लिअर झालं. आणि त्यामुळे या गोष्टी पुन्हा एकदा रिवाइज करूया. पहा, दिस प्लांट्स आर व्हॅस्क्युलर प्लांट्स, हे व्हॅस्क्युलर आहे, झायलम अँड फ्लोएम आहेत त्यांच्यामध्ये, हॅव्हिंग झायलम विथ ट्रॅकिड अँड फ्लोएम विथ सिव्ह सेल्स. ओके, नेक्स्ट वन, दे शो हेट्रोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन. म्हणजे स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक फेजेस आहेत पण त्या कमी अधिक कालावधीमध्ये आहेत. द व्हेजिटेटिव्ह प्लांट बॉडी, आपल्याला म्हणजे ह्याचा अर्थ काय, जे प्लांट आपण पाहणार आहोत, मी जे मगा प्लांट दाखवली तुम्हाला, हे सर्व प्लांट आता कुठल्या स्टेजला आहेत असं तुम्हाला विचारलं की तुम्ही सांगायचं ते स्पोरोफायटिक स्टेजला आहे. म्हणजे जे दिसणारे व्हेजिटेटिव्ह बॉडी आहे प्लांटची ती स्पोरोफायटिक स्टेजची आहे. बरोबर आहे का. पुढं ही स्पोरोफायटिक स्टेज कशी आहे, इट इज डिप्लॉइड, ॲटोट्रॉफिक, डॉमिनंट अँड इंडिपेंडंट, कारण ते अन्न तयार करते, त्या स्टेजला प्लांट स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं. तर गॅमेटोफाइट स्टेज कशी आहे, इट इज हॅप्लॉइड, रेसेसिव्ह अँड डिपेंडंट. कुणावर, ऑन स्पोरोफाइट. ही स्पोरोफाइट वरती डिपेंडंट आहे. कशासाठी, फॉर द पर्पज ऑफ फूड, अन्न मिळवण्यासाठी ही स्पोरोफाइट वरती डिपेंडंट असणारी फेज आहे. म्हणून आपण म्हणतो द गॅमेटोफाइट इज हॅप्लॉइड, रेसेसिव्ह अँड डिपेंडंट ऑन द स्पोरोफायटिक फेज. या फेज वरती ही डिपेंडंट आहे. क्लिअर झालं. याच्या पुढच्या मुद्द्याकडे आपण थोडक्यात जाऊया. हे जे स्पोरोफाइट स्टेजला असणारे जे प्लांट आहे, आता तुम्हाला एक फोटोमध्ये प्लांट दिसत असेल, एक सायकस प्लांट आहे. म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं दिसणारे हे प्लांट आता कुठल्या स्टेजला आहे, तर स्पोरोफायटिक स्टेजला आहे, म्हणजे डिप्लॉइड आहे. नाउ दिस प्लांट बॉडी इज डिफरन्शिएटेड इन ऑर्गन्स लाईक रूट, स्टेम अँड लीव्स. याला रूट्स आहेत, अंडरग्राउंड खाली असतील, हे स्टेम आहे, लीव्स आहेत. हे पाहता, ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स आपण एक्सप्लेन करायची. म्हणजे जिम्नोस्पर्म प्लांट मधल्या
किंवा जिम्नोस्पर्मचे जे प्लांट आहेत त्यांचे रूट कसे असतात, त्यांचे स्टेम कसे असतात, त्यांचे लिव्स कसे असतात, बरोबर आहे का? जिम्नोस्पर्म प्लांटचे जे रूट्स असतात ना, हे रूट टॅप रूट असतात, टॅप रूट सिस्टीम. मॉर्फॉलॉजी ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला होणार आहे. ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम, टॅप रूट सिस्टीम म्हणजे काय, या झाडाला एकच असं निमुळतं रूट खाली गेलेलं असतं आणि त्याला पुन्हा अशा सब ब्रांचेस फुटत असतात. तुम्ही ज्वार, व्हीट, गहू किंवा काही ग्रासेस पाहत असाल, त्याच्यामध्ये फायब्रस रूट असतात पाशे एकाच ठिकाणाहून खूप निघालेली, बरोबर आहे. ऊसामध्ये पण तुम्ही पाहत असताल अशी मुळं असतात, मक्यामध्ये, ज्वारीमध्ये पाहायला मिळतात. परंतु अशी काही झाडं आहेत की ज्या झाडांना असं एक मेन रूट खाली गेलेलं असतं, त्याला सब ब्रांचेस, सब रूट्स फुटलेले असतात. आणि मग ही जी रूट सिस्टीम आहे ना, दॅट रूट सिस्टीम इज कॉल्ड एज अ टॅप रूट सिस्टीम. मग एंजिओस्पर्म प्लांट मधले जे रूट आहेत ना, दीज आर टॅप रूट्स. हे टॅप रूट आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पहा, म्हणजे ही प्लांट बॉडी डिफरंट स्पोरोफाइट डिफरन्शिएटेड इन रूट, स्टेम अँड लीव्स. रूट्स ऑफ एंजिओस्पर्म दे आर टॅप रूट. मात्र एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, हे एंजिओस्पर्म प्लांट आहेत ना, यांच्यापैकी काही एंजिओस्पर्मचे जे रूट्स असतात ना, दे फॉर्म सिम्बायोटिक असोसिएशन. या रूट्सचं सिम्बायोटिक असोसिएशन तयार होतं. दे फॉर्म सिम्बायोटिक असोसिएशन विथ अदर ऑर्गॅनिझम्स. बरोबर आहे का? आता काही जिम्नोस्पर्म असे आहेत ना, त्यांच्या रूटचं सिम्बायोटिक असोसिएशन सायनोबॅक्टेरिया, ब्ल्यू ग्रीन अल्गी बरोबर असतं. आणि मग तयार होणाऱ्या जी मुळं आहेत ना, जी रूट्स आहेत ना, त्यांना आपण कोरॅलॉइड रूट्स असं म्हणतो. तर पुन्हा बघा, काही जिम्नोस्पर्म असे आहेत की त्यांच्या रूटचं सिम्बायोटिक असोसिएशन फंजाय बरोबर असतं. आणि मग अशा प्रकारे जेव्हा प्लांटचे रूट व्हेन दे फॉर्म सिम्बायोटिक असोसिएशन विथ फंजाय, दे आर कॉल्ड ॲज मायकोरायझा. यांना मायकोरायझा असं म्हणायचं. ह्याच्यामध्ये काय, कोरॅलॉइड रूटमध्ये सायनोबॅक्टेरिया या प्लांटला नायट्रोजन प्रोव्हाइड करत असतात, त्याच्या बदल्यात फूड घेत असतात. आणि मायकोरायझा पण आहे, मी काही उदाहरणं देतो पुढं. त्याच्या अगोदर फक्त लक्षात ठेवा ह्यांच्यातले रूट्स कसे, तर टॅप रूट. आणि हे जे टॅप रूट आहेत, दे फॉर्म सिम्बायोटिक सम मेंबर्स इन सम मेंबर रूट्स फॉर्म सिम्बायोटिक असोसिएशन कुणाबरोबर, विथ अदर ऑर्गॅनिझम्स. इतर ऑर्गॅनिझम्स म्हणजे इतर प्लांट्स असतील त्यांच्याबरोबर हे सिम्बायोटिक असोसिएशन तयार करतात. क्लिअर झालं? त्याच्या पुढे जाऊया आता. हे पहा, मी आता सांगत होतो की कोरॅलॉइड रूट, सी दिस इज द एक्झाम्पल इन सायकस. आत्ता दाखवलेलं जे मी प्लांट होतं ना, सपोज हे सायकस असेल, ह्याचं हे टॅप रूट खाली खाली गेलेलं आहे, तर त्याच्यातलीच एखादी ब्रांच अशा पद्धतीने वर येते आणि ह्याला डायकोटामस ब्रांचिंग तयार होतं. म्हणजे प्रत्येक वेळेला अशा प्रकारे 2-2 ब्रांचेस फुटतात, बरोबर आहे. आणि मग ह्या ब्रांचेस निगेटिव्हली जिओट्रॉपिक म्हणजे मातीच्या पण वर अशा बाहेर येतात. ही मातीच्या वर आलेली मुळं दिसत आहेत आणि प्रत्येक वेळेला मुळाला अशा 2 ब्रांचेस फुटतात. पुन्हा इथून पुढं अशा 2 ब्रांचेस फुटतात. सी लाईक दिस. या पद्धतीनं अशा ब्रांचेस फुटत जातात या रूट्सना ह्या. आणि हे जे मुळं आहेत ना, हे जे रूट्स आहेत, these roots are called as a coralloid root. They are formed by symbiotic association between roots of cycas plant and सायनोबॅक्टेरिया. सायनोबॅक्टेरिया आणि सायकस प्लांटचे रूट यांच्यामधल्या सिम्बायोटिक असोसिएशन हे तयार झाले असतात. खाली जे रूट्स दाखवलेले आहेत ना, दीज आर द रूट्स ऑफ अनदर प्लांट कॉल्ड एज अ पायनस. पायनस मध्ये सिम्बायोटिक असोसिएशन होतं रूटचं अलॉंग विथ फंजाय आणि तयार झालेल्या असोसिएशनला आपण मायकोरायझा असं म्हणायचं. लक्षातच ठेवायचं पहा. कोरॅलॉइड रूट पहा इथं, आता पुन्हा एकदा पहा, कोरॅलॉइड रूट्स ऑफ सायकस इथं दिसत आहेत ते, शो असोसिएशन विथ ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणजे सायनोबॅक्टेरिया BGA. अँड रूट्स ऑफ पायनस, पायनसचे जे रूट्स आहेत ना, शो असोसिएशन विथ एंडोफायटिक म्हणजे प्लांटच्या आत, त्या रूटच्या आतमध्ये वाढणारे फंजाय called as a mycorrhizae. Mycorrhiza is the symbiotic association between root of higher plant and fungi. कशासाठी असतं पा, फंजायला
त्या प्लांटच्या रूट पासून डायरेक्टली फूड मिळतं आणि त्याच्या बदल्यात या फंजाय या पायनस प्लांटला वॉटर मिनरल ऍब्सॉर्ब करण्यामध्ये मदत करत असतात. दोघांचा फायदा होतो. दॅट्स वाय दिस असोसिएशन इज कॉल्ड एज अ सिम्बायोटिक असोसिएशन. इथं मुद्दा क्लिअर झाला. दॅट इज द हावर द रूट्स ऑफ जिम्नोस्पर्म प्लांट्स, टॅप रूट आणि हे दोन प्रकारचे असोसिएशन. आता आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊया, स्टेम कडे. हे पहा, इन जिम्नोस्पर्म the stem may be unbranched or branched. In a plant like Cycas, इथं जे दिसतंय ते, this stem is unbranched stem. But in case of this Pinus, this stem is branched stem. इथं दिसतायत पहा, या झाडाच्या फांद्या दिसतायत खूप साऱ्या. आपल्याकडे पण लावलेलं असतं काही गार्डन मध्ये. हे पायनस प्लांट आहे, ह्यांच्या आतमध्ये ब्रांच्ड स्टेम आहे. म्हणजे वेगळ्या प्रकारचे पहा. द स्टेम इज मोस्टली इरेक्ट, एरियल, सॉलिड अँड सिलेंड्रिकल. बरोबर आहे का? पुढं इन सायकस इट इज जनरली अनब्रांचड, शक्यतो अनब्रांचड असतं. बरोबर आहे का? अँड ब्रांचड इन कोनिफर. या कोनिफर्स एक ग्रुप आहे जिम्नोस्पर्म मधला, त्याला रिप्रेझेंट करणाऱ्या प्लांट मध्ये आपल्याला दिसतंय की स्टेम इज ब्रांचड. क्लिअर झालं? आता त्याच्या पुढचा मुद्दा, पानं कशा प्रकारची असतात? तर जिम्नोस्पर्म प्लांट मध्ये दोन प्रकारची पानं असतात. काही पानं ही खूप लहान असतात आणि अशा प्रकारच्या लहान पानांना आपण स्केल लीफ, अनेक वचन होतं स्केली लीव्ज. बरोबर आहे का? आणि दुसरा प्रकार असतो त्यांना आपण म्हणतो फोलिएज लीव्ज. foliage leaves. बघा, इन दिस सायकस प्लांट यू कॅन सी टू टाइप ऑफ लीव्स. वरचा एक मोठं प्लांट तुम्ही पाहिलंच होतं, हे याचाच आता फक्त टॉप वरून व्ह्यू इथं तुम्हाला दिसतोय. इथं काही लीव्स आहेत, ग्रीन कलरची पानं जी दिसतात ती अशी लांब बाहेर पडलेली मगाच्या फोटोत दिसत होती. ही सर्व पानं आहेत फोलिएज लीव्ज. तुम्ही म्हणाल हे काय आहे मध्येच आलेलं तुरा आल्यासारखं? तर हे सुद्धा आहेत फोलिएज लीव्ज. ही मोठी मोठी पानं आहेत, लांब लांब पानं आहेत. ते पिनेटली कंपाऊंड आहेत. म्हणजे अशा प्रकारचे पानाचा एक मिडल ऍक्सिस आणि दुसऱ्या बाजूला अशा लिफलेट्स असतात. एक 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 पान असं मोठंच्या मोठं असतं. यांना फोलिएज लीव्ज म्हणायचं. पण खाली एक राऊंड दिसतोय तुम्हाला फोलिएज लीव्जचा आणि नवीन येणारी फोलिएज लीव्ज दिसत आहेत. पण ह्याच्यामध्ये इथं ब्राउनिश कलरची काही मुळं दिसत आहेत आणि हे स्केली लीव्ज, लहान 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 अशा प्रकारची काही मुळं आहेत. इथं ब्राउनिश कलर मध्ये दिसत आहेत. हा मधल्या भाग, ह्या यंग फोलिएज लीव्सच्या बेसला ही मुळं दिसत आहेत तुम्हाला. ही जी मुळं आहेत ती स्केली लीव्ज आहेत आणि म्हणून आपण म्हणतो द लीव्ज आर डायमॉर्फिक. डाय मीन्स टू, मॉर्फ मीन्स फॉर्म. दोन प्रकारचे, दॅट इज ऑफ टू टाइप्स. बरोबर आहे? द फोलिएज लीव्ज आर ग्रीन. दे मे बी सिंपल, निडल लाईक और पिनेटली कंपाऊंड. आता नेमकं मी जे प्लांट दाखवले त्याच्यात पिनेटली कंपाऊंड आहे. काही ठिकाणी मध्ये ते सिंपल आहे, तर काही ठिकाणी निडल लाईक. इथलं आता हे जर बघितलं, हे जे दिसतंय ना पायनस, ह्याच्यामध्ये निडल सारखी आहेत, अशी लांब लांब पानं आहेत. पुन्हा मी जिंको बायलोबा नावाचं दाखवणार आहे, त्याच्यात सिंपल आहे आणि इथं मात्र पिनेटली कंपाऊंड आहे. बरोबर आहे? अँड स्केल लीव्ज जी लहान आहेत ती, दे आर स्मॉल, मेम्ब्रॅनस अँड ब्राऊन कलर्ड. बरोबर आहे का? हे जे स्केल लीव्ज आहेत इथं तुम्हाला दिसत असतील. या ठिकाणी हे पाहायला मिळतात हे. ठीक आहे, नेक्स्ट पुढे जाऊया आता. दीज आर द स्केल लीव्ज. स्टेम झालं, रूट झाले, लीव्ज कशा प्रकारचे असतात तो मुद्दा झाला. बरोबर आहे का? आता त्याच्या पुढचा आणखीन एक मुद्दा, जिम्नोस्पर्म्स आर पेरिनियल प्लांट. ते अनेक वर्ष टिकतात, अनेक वर्ष जगतात. त्यांची हाईट वाढत जाते, प्लस त्यांचा गर्थ किंवा डायमीटर वाढत जातो, जाडी पण वाढत जाते. आणि आपण याच्या अगोदर डिस्कस केलं, दोन प्रकारच्या ग्रोथ प्लांट मध्ये असतात, प्रायमरी ग्रोथ आणि सेकंडरी ग्रोथ. प्रायमरी ग्रोथ म्हणजे हाईट वाढत जाणे, सेकंडरी ग्रोथ मध्ये जाडी वाढत जाणे. तुम्ही लहानपणापासून तुमची ही प्रायमरी ग्रोथ होत होती आणि आता जाडी वाढायला लागली तर सेकंडरी ग्रोथ म्हणा. तसं प्लांट मध्ये असतं डिस्ट्रीब्युशन. बरोबर आहे का? ऍनिमल मध्ये आपण तेवढं करू शकत नाही. दे शो सेकंडरी ग्रोथ.
ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ कॅम्बियम. कॅम्बियम इज अ टाईप ऑफ टिश्यू. हा एक टिश्यूचा प्रकार आहे, आपल्याला माहिती आहे. मागं टेरिडोफाईटमध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की टेरिडोफाईटमध्ये कॅम्बियम टिश्यू अब्सेंट आहे आणि त्यामुळे तिथं सेकंडरी ग्रोथ नाही टेरिडोफायटामध्ये. बट इन जिम्नोस्पर्म प्लांट शो सेकंडरी ग्रोथ बिकॉज दे कंटेन, कशामुळं आहे? बिकॉज दे कंटेन कॅम्बियम टिश्यू. त्यांच्यामध्ये कॅम्बियम टिश्यू आहे. क्लिअर झालं? आता आपण थोडक्यात मुद्द्याकडे येऊया. त्यांच्या रिप्रोडक्शनच्या बाबतीत जर आपण विचार केला, या प्लांटमध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन पण होतं बुलबिलच्या मदतीनं. तसं सेक्स्युअल रिप्रोडक्शनसाठी हे प्लांट गॅमेट तयार करतात. मात्र गॅमेट तयार करण्याच्या अगोदर तिथं हे प्लांट जे स्पोर तयार करतात ते दोन प्रकारचे असतात. जिम्नोस्पर्म्स आर हेट्रोस्पोरस, मायक्रोस्पोर्स अँड मेगास्पोर्स असं आपण ज्यांना म्हणतो. बरोबर आहे. मायक्रोस्पोर पासून मेल गॅमेटोफाइट नावाचं स्ट्रक्चर तयार होणार. मायक्रोस्पोर म्हणजे पोलन ग्रेन थोडक्यात, त्याच्यापासून मेल गॅमेटोफाइट बनेल. आणि मेगास्पोर याच्यापासूनच पुढं फिमेल गॅमेट तयार होणार आहे. म्हणून हेट्रो गॅमस आहेत, वेगळ्या प्रकारचे गॅमेट्स तयार करतात. खरं हे जे स्पोर्स असतात ना, द स्पोर्स आर प्रोड्युस्ड इन मायक्रोस्पोरोफिल अँड मेगास्पोरोफिल. इथं थोडंसं नीट लक्षात घ्या. आता मायक्रो म्हणजे लहान, स्पोरोफिल म्हणजे स्पोर तयार करणारं पान आहे थोडक्यात. हे पहा, या झाडाची काही पानं आहेत आणि या पानांवरती लहान 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 बॅग सारखी स्ट्रक्चर असतात, स्पोरेंजिया. ते स्पोर तयार करणार आहेत. आता इथून बाहेर पडणारे स्पोर्स आहेत त्यांना आपण मायक्रोस्पोर्स असं म्हणूया, म्हणजे पोलन ग्रेन. बरोबर आहे. तर काही झाडं अशी आहेत ना, या झाडा किंवा काही फिमेल्सच्या बाबतीत आपण जर बघितलं तर त्याच्यावरती अशा प्रकारचे ओव्हिल बाहेर येतात. आणि हे जे पान आहे की ज्याच्यावरती ओव्हिल आहे त्याला आपण मेगास्पोरोफिल असं म्हणतो. आणि याच्यामध्ये मायक्रोस्पोर आणि ह्याच्यामध्ये मेगास्पोर तयार होतात. क्लिअर? आता पुढे जाऊया. बोथ मायक्रोस्पोरोफिल अँड मेगास्पोरोफिल दे आर लिफी स्ट्रक्चर्स. हे लिफी स्ट्रक्चर्स असतात. पहा, सायकसमध्ये मी थोडंसं इंटरेस्टिंग एक पुढे फोटो पहा आणि त्यावरून लक्षात येईल. हे पहा, हे सायकस आहे. तर सायकसमध्ये मेल आणि फिमेल प्लांट वेगळी असतात. ज्यावेळेला हे प्लांट मॅच्युअर होतं ना, ह्याच्या डोक्यावरती काहीतरी तुरा आल्यासारखं, एक टोप आल्यासारखं आलेलं आहे. याला काय म्हणायचं? तर याला म्हणायचं मेल कोन किंवा मेल स्ट्रॉबिलस. हा जो इथे या ठिकाणी दिसतोय, ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसते इंडिव्हिज्युअल छोटी 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 ब्राऊन कलरची काहीतरी पानं असल्यासारखी दिसतात. ही पानं इथं खाली दाखवलेली आहेत. हे खाली दाखवलेली जी पानं आहेत ना, यांना म्हणायचं मायक्रोस्पोरोफिल सायकसचं. आणि इथं एकच दिसतंय, बरोबर, याला म्हणायचं मेगास्पोरोफिल. आता लक्षात घ्या, ह्याच्यावरती ओव्हिल दिसत आहेत, इथं अशा अनेक मेगास्पोरोफिल एकत्र वाढलेल्या दिसत आहेत. आणि प्रत्येकावर इथं ग्रीन कलरचे जे स्पॉट दिसत आहेत ना, these spots are nothing but ovules. हे ओव्ह्युल्स आहेत. बरोबर आहे, इथं खाली दिसायला लागलेले. आणि मग याच्यात मायक्रोस्पोर तयार होतात आणि पुढे ते मेल गॅमेट तयार करतात आणि पुढे फर्टिलायझेशन होतं आणि ह्या ओव्ह्युलचं रूपांतर डायरेक्टली सीड्समध्ये होतं. डायरेक्ट सीडमध्ये होतं. त्यामुळे उड्याच बिया असतात. क्लिअर झालं? आणखीन एक दोन इंटरेस्टिंग गोष्टी आहेत पहा, या जिम्नोस्पर्मी डिव्हिजनच्या बाबतीत आपल्याला सांगता येतील. जिम्नोस्पर्ममध्ये आणखीन काही गोष्टी पहा. या मायक्रोस्पोरोफिलमध्ये मायक्रोस्पोर तयार होतात, पोलन ग्रेन तयार होतात. वाऱ्याच्या मदतीने हे पोलन ग्रेन येऊन ह्या ओव्हिलवरती पडतात, डायरेक्ट ओव्हिलवरती पडतात. आपल्याला माहिती आहे अँजिओस्पर्ममध्ये स्टिग्मावर पडतात आणि मग पोलन ट्यूब वाढत जाते. इथं डायरेक्ट ओव्हिलवर पोलन ग्रेन पडतात आणि मग पोलन ट्यूब आत घुसते आणि फर्टिलायझेशन होतं. बरोबर आहे का? आणि मग ओव्हिलचं रूपांतर सीडमध्ये होतं की जे सीड ओपन असतं. आता आणखीन एक दोन गोष्टी थोड्याशा आपल्याला इंटरेस्टिंग शिकायच्या आहेत. या प्लांटला किंवा या जिम्नोस्पर्मला रिप्रेझेंट करणारा एक प्लांट आहे, ज्याचं नाव आहे जिंको बायलोबा. जिंको बायलोबा हे जे प्लांट आहे ना, दिस प्लांट इज कॉल्ड एज अ लिव्हिंग फॉसिल.
दिस इज अ लिव्हिंग फॉसिल. हे लिव्हिंग फॉसिल आहे. आता याला का म्हटलं जातं लिव्हिंग फॉसिल? बिकॉज हे जे प्लांट आहे ना, इट इज अवेलेबल बोथ इन लिव्हिंग ॲज वेल ॲज इन फॉसिल फॉर्म. ह्याचे फॉसिल पण मिळतात. पुढच्या ह्याच्यात जर पाहिलं आपण, जिंको बायलोबा लिव्हिंग प्लांट आहे. त्याचं हे पान बघा, त्याचा शेप, आणि या पानाच्या इथरच्या बाजूला फॉसिल पहा. म्हणजे हे प्लांट फॉसिल फॉर्म मध्ये पण अवेलेबल आहे, लाईव्ह पण आहे. and that's why it is called as a living fossil. Some gymnosperms like ginkgo biloba called as living fossil because the plant is found in living as well as in fossil form. बरोबर आहे का? and the number of fossil form is much more than the living form. म्हणजे फॉसिल फॉर्म मध्येच हे जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. क्लिअर झालं? त्याच्या पुढं आणखीन पहा, एक दोन इंटरेस्टिंग उदाहरण आहेत. एक सिक्विया नावाचं एक प्लांट आहे, जिम्नोस्पर्म. दे आर व्हेरी इन साइज. त्यापैकी एक आहे सिक्विया. या जीनस मध्ये येणारे वेगवेगळे प्लांट आहेत. संपर्वेनियस इज द टॉलेस्ट लिव्हिंग प्लांट. सिक्विया कॉमनली म्हणून टाका त्याला. सिक्विया हे टॉलेस्ट लिव्हिंग प्लांट आहे. त्याच्या बेस पासून काढलेला हा फोटोग्राफ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. हे टॉलेस्ट लिव्हिंग प्लांट आहे. इट इज कॉल्ड, हाईट ही साधारणतः 366 फुटापर्यंत वाढू शकतात. बरोबर आहे का? त्याच्या पुढे आपण विचार केला, इट इज कॉमनली कॉल्ड एज अ कोस्ट्रेड वूड ऑफ कॅलिफोर्निया. बरोबर आहे का? कोस्ट्रेड वूड. आणखीन एक टॅक्सोडियम नावाचे एक प्लांट आहे. त्याची गर्थ खूप मोठी आहे. गर्थ, डायमीटर खूप जास्त आहे. हे एकच प्लांट आहे ना, हे एकच प्लांट आहे आणि हे एकाच प्लांटचा बुंदा आहे. इथं काही म्हणजे शाळेतील मुलं उभा राहिलेली दिसत आहेत याच्या भोवती. जर आपण काउंट केले 6, जवळजवळ 15 जण इथं रांगेत उभा आहेत, तरी एका बाजूला पण पूर्ण त्या प्लांटला कव्हर करू शकलेले नाही. एवढं मोठं हे सिंगल प्लांट आहे. आणि हे जे प्लांट आहे टॅक्सोडियम मिक्रोनॅटम, हे जे प्लांट आहे, इट हॅज अबाउट 125 फीट गर्थ. बरोबर आहे. आणखीन एक उदाहरण, मी आता टॉलेस्ट सांगितलं, ज्याचा गर्थ जास्त आहे असं एक प्लांट सांगितलं. आता एक आणखीन इंटरेस्टिंग प्लांट, स्मॉलेस्ट प्लांट आहे जिम्नोस्पर्मच्या. स्मॉलेस्ट जिम्नोस्पर्म असं म्हणा, स्मॉलेस्ट प्लांट नका म्हणून. जिम्नोस्पर्म मध्ये सगळ्यात लहान किती वाढतं तर 25 सेंटीमीटर पर्यंत प्लांट वाढतं. त्याला इथं कोण आलेला दिसतोय तुम्हाला, बरोबर आहे. अँड दॅट इज कॉल्ड एज अ झामिया. झामिया पिग्मिया, अ स्मॉलेस्ट जिम्नोस्पर्म. बरोबर आहे का? ह्या गोष्टी डायरेक्टली ऑब्जेक्टिव्हला विचारल्या जाऊ शकतात. टॉलेस्ट जिम्नोस्पर्म कुठला असेल, गर्थ कुणाचा जास्त आहे, किंवा स्मॉलेस्ट जिम्नोस्पर्म कोण आहे. क्लिअर झालं? इथं ही डिव्हिजन संपते. पण आणखीन काही गोष्टी आहेत पा. याचा उपयोग काय? हे जे अँजिओस्पर्म्स आहेत ना, या अँजिओस्पर्मचा इकॉनॉमिक सिग्निफिकन्स काय असा जर आपण विचार केला या ठिकाणी, तर आपण सांगतो पा, हे एक जे मी आता तुम्हाला प्लांट सांगत होतो ना, कुठलं सायकस प्लांट, दिस इज कॉल्ड एज अ सॅगो प्लांट. याला सॅगो प्लांट असं म्हटलं जातं पा. सॅगो, साबुदाणा. बरोबर आहे का? याच्यापासून तो तयार केला जातो. पायनस हे पाईन वूडचा सोर्स म्हणून ह्याचा वापर केला जातो. त्याच्यापासून काही रेझिन्स मिळवली जातात. असे काही इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ह्या प्लांटचे आहेत. बरोबर आहे का? या ठिकाणी ही डिव्हिजन संपते आपली. फक्त आता एक डिव्हिजन राहिलेली आहे मागं, अँड दॅट इज अँजिओस्पर्मी. नेक्स्ट लेक्चरला आपण ती अँजिओस्पर्मी डिव्हिजन डिस्कस करू. म्हणजे या प्लांटचा हा पार्ट संपेल. पुन्हा थोडंसं अल्टरनेशन ऑफ जनरेशन, आणि मग आपल्याला नेक्स्ट चॅप्टरकडे जाता येईल. ओके, या ठिकाणी आपण थांबूया.